तर नमस्कार. आता आपण सध्या साडेगावात वैभव शेलार शेतकरी जे आहेत त्यांनी 265 ऊसासाठी जो रिझल्ट घेतलेला आहे आपल्या इंडिया ॲग्रो खताचा, त्या खताचा आलेला रिझल्ट स्वतः शेतकरी मित्र सांगतील की त्यांनी कुठली खतं वापरली, कशी वापरली, कसा रिझल्ट वाटला, त्यांना अनुभव काय वाटतो. तर नमस्कार शेलार सर. नमस्कार. तर आपले जरा शेतकरी मित्रांना सांगा आपल्या इंडिया ॲग्रोच्या खताबद्दल. कुठले कुठले खतं हो? बेसळमधून ही मोहास्त्र आहे आपलं. अस्त्र 4 पुढे. बेसळमधून 4 पुढे आपण एकरी एकरी 4 पुढे वापरलेले आहेत. त्यानंतर पोटॅश 10-26 बेसळमध्ये बेसळमध्ये हे केलेलं आहे. त्यानंतर ही ग्रोमॅजिक आहे आपलं, ती पण बेसळमध्ये मिक्स बेसळमध्ये मिक्स केलेलं होतं. ही आता पाण्याद्वारे सोडणार आहे ओलिप एक नंबर औषध आहे, पाण्याद्वारे ड्रिपमधून हे सोडता येते. तर मला सांगा शेलार सर की इंडिया ॲग्रोचा तुम्हाला रिझल्ट कसा वाटला, जो आहे तो शेतकऱ्यांना सांगा. रिझल्ट एक नंबर आहे, रिझल्ट चांगला आहे. तुम्ही या अगोदर कशाला वापरले? ह्याच्या अगोदर कांद्यासाठी मका 2 वर्षापासून हे शेतकरी आपलं इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरतात. हो. त्यांना रिझल्ट पण आपण दिलेला आहे काढून. औषध आणि यापुढे तुम्ही वापरणार आहात का? हो. शेतकरी मित्र जी साडेबागाच्या साईटला आहे तुमच्या, त्यांना काय सांगायला संदेश मग त्यांना इंडिया ॲग्रो वापरायचं त्या कंपनीची. आणि सांगायचा उद्देश बघा ऊसाचा एक नंबर आहे त्याचा. ऊस 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कांड्यावर ऊस आहे सर्वसाधारण. हा ऊसावर तर काय तेज पत्ता ही तुम्हाला काळू की हे सगळं दिसतंच व्हिडिओमध्ये. त्याच्या साईडला दुसरा ऊस आहे. एका दिवसाची लागण फक्त ह्या प्लॉटला वापरलेलं नाही त्यांनी अजून. तर तुम्हाला साईडचा लगेच रिझल्ट ह्या ऊसात आणि ह्या ऊसात किती फरक जाणवतोय बघा. कारण या ऊसात बघा काळू की नाही पिवळा पडलेला ऊस आहे. कांड्यावर मोपल्या जर कांडे आपण मोपू शकतो. 1 2 3 4 5 6 7 8 कांदे म्हणजे एवढा फरक आहे. आणि पिवळटपणा पण आहे ह्याला. पिवळटपणा आहे, तेज नाही. हे असं जर बघितलं तर बघा, ह्याच्यावर पाहिले तर तुम्हाला काळुकी दिसेल. ह्याला काळोखी आहे, याला काळोखी नाही. ही औषधं वापरून मी भरपूर समाधानी. ही सर्व शेतकऱ्यांनी औषधं वापरावीत. चांगली औषधं आहेत. धन्यवाद. धन्यवाद.